रोल आहे का दादा? आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतो. आज प्रमुख आरती संभाजीनगरची पार पडलेली आहे. काय भावना आहेत? प्रतिवर्षीप्रमाणे हा जो भाग आहे, हा इथलं जे श्रीराम मंदिर आहे, समस्त संभाजीनगरवासी या मंदिरात येत असतात. शहरात अनेक मंदिर असतील, परंतु हे एक जुनं पुरातन मंदिर आपल्या शहरातलं आहे. मला असं वाटतं एक श्रीरामाचे भक्त म्हणून सगळेच लोक येतात इथं. पक्ष वगैरे कोणता असत नाही, कोणता विचार असत नाही, फक्त श्रीरामाची भक्ती इथं असते. मला असं वाटतं आम्ही सातत्याने येत असतो, आज आलेलो. तुमच्या पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे असे म्हणाले की पूर्ण ताकदीचं हिंदुत्ववादी सरकार यावं अशा प्रार्थना केलेल्या आहे. चांगला त्यांच्या प्रार्थनेत मी सहभागी. दादा, दुसरं असं आहे की राज्यभरामध्ये खरात प्रकरण जो गाजतोय सध्या, त्याबद्दल माहिती घेतलीच असावी. नेमकं काय तुमचं मत आहे? इतके घाणेरडे व्हिडिओज आहे सगळे. माझ्याकडे 10-20 व्हिडिओ त्याच्यातले आले, कोणी पाठवलेले आहे. इतके घाणेरडे व्हिडिओ बघायला सुद्धा किळस येते अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने एखादा व्यक्ती कृत्य करतो, मला असं वाटतं ऑफिसमध्ये वगैरे. एकदम घाण प्रकार आहे हा. आणि याच्यात जे सहभागी होतील, ज्यांच्या पाठिंबा करत असेल, एवढी हिंमत कोणाच्या तरी पाठिंब्याशिवाय माणसाची होत नाही. वाटतं यांना तर बाकी कोर्ट बीट ज्यावेळेस होईल त्यावेळेस एकना तर जनतेच्या दरबार यांना फोडून काढला पाहिजे असं मला वाटतं. अनेक नेत्यांचा देखील त्यांच्याशी संबंध निघालेले आहे. संबंध म्हणजे फोटो असणं हा एक वेगळा प्रकार आहे, संबंध असणं हा वेगळा प्रकार आहे. फोटो तर आम्ही चालता चालता कोणी लोक फोटो काढतात, त्याला थोडी आम्ही नाही म्हणू शकतो. कोणताही नेता नाही म्हणू शकतो, कोणत्याही पक्षाचा. मी त्याच्याविषयी बिलकुल बोलणार नाही. फोटो ज्याचा त्याच्याविषयी माझं कोणतंच ऑब्जेक्शन नाही. पण जे त्याच्या या कर्मकांडामध्ये सहभागी आहे, त्याच्या पूजा करणं, पाय धुणं, आता तर कोणीतरी, आता मला एक पत्रिका पाहिली मी, काहीतरी त्या खराच्या घरची 10व्याची का 13व्याची, त्याच्यात शोकाकुल म्हणून त्या जाकरकरांचं नाव. हे काय प्रकार आहे? हा प्रकार काय? आणि मला वाटतं अशा पद्धतीनं जे सहभागी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. झिरवळांचा देखील एक शासकीय निवासस्थानी झिरवळांचा देखील एक फोटो व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यावरून देखील एक मोठी टीका केली जाते. राजकारणी असंस्कृत होत आहे अशा देखील टीका काही केल्या जातात. त्यावर तुम्ही कसं बघता? तो शासकीय निवासस्थानी एक ट्रान्सजेंडर महिला सोबत एक व्हिडिओ व्हायरल होतोय, संस्कृतीला न शोभणार आहे. वाटतं आता रामाच्या दरबारात आहे आपण, परंतु अशा पद्धतीनं झिरवळांसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती, आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा व्यक्ती, आता याच्यात हे त्यांना अडकवलेलं आहे की काय याचा तर तपास करावा लागेल. कारण माणूस समजा एखाद्या वेळेस स्पष्ट बोलतो, एखादा असं करेल तर तो कॅमेरा कशाला ठेवला, याचा अर्थ कोणीतरी फसवून त्यांना हे केलेलं आहे. परंतु अशा पद्धतीचं कृत्य करणं हे गुन्हा, एवढंच मी सांगतो. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक बोलवली खासदारांची, त्यामध्ये बरंच नाराजी नाट्य झालं असं कळत आहे. खासदार फुटणार या चर्चेमुळे उद्धव ठाकरे खासदारांवर नाराज आहे. एनसीपीचे लोक मला सांगते की तुमचे खासदार फुटणार असं उद्धव ठाकरे खासदारांना म्हणाले. सत्य काय? ज्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून फुटणार 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 म्हणतात. आता त्याला 2 वर्ष झालेले आणि आता 3 वर्षच राहिलेले. म्हणून मला असं वाटतं या अफवा तर सातत्यानं फुटणार जाणार. हा त्या पक्षाचा ठाकरेच म्हणाले असं त्यांना, म्हणून ते नाराज आहेत असं कळतं. हे बघ, कानावर नेतृत्वाच्या एखादी बाब आली तर स्पष्ट बोललेलं याच्या त्याच्याकडून आलेलं आणि याच्या त्याच्या थ्रू त्याची माहिती घेणं चुकीचं. डायरेक्ट त्या माणसाला बोललेलं कधी चांगलं असतं. आणि त्यामुळं शिवसेनेच्या खासदाराची उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशी चर्चा आल्यानंतर संवाद साधलेला आहे, अतिशय फ्लुएंटली, अतिशय पोलाइटली. म्हणजे पोलाइट शब्द वापरायची गरज नाही आहे, कारण शेवटी आम्ही सगळे शिवसैनिक आहे. पक्षप्रमुखांना सगळं बोलण्याचा एकमेकांना अधिकार असतो. त्यामुळे अशी काही नाराजी वगैरे काही मुद्दा नाहीये. चर्चा झाली एवढं नक्की. ते मिळणारच आहे ना. ज्या अर्थी त्यांच्यावर गुन्हा नाही, 99% ते पार्टनर असताना त्यांचं नाव नाही आहे जर गुन्ह्यात, तर हा क्लीन चिटची सुरुवातच त्यापासून झालेली आहे. तर क्लिअर आहे. ठीक आहे.